भारतातले कामगार कायदे कामगारांच्या बाजूने, इतके कामगारांच्या बाजूने की त्यामुळे ते भांडवलदार भांडवल लावायला तयार होत नाही, नवीन कारखाने निघत नाही, त्यामुळे विकास होत नाही. ही कारण देऊन कामगारांनी गेले 100-125 वर्ष लढून मिळवलेले 44 कामगार कायदे बदलले आणि नवीन 4 कोड आले. त्या कोड बद्दल आपण बघणारच. पण आज काय स्थिती आहे कामगारांची आणि कामगार कायदे काय आहेत? एक उदाहरण म्हणून राष्ट्रीयकृत 1 नंबरच्या बँकेमध्ये कंत्राटी कामगार दाखवले जातात, त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं आणि त्यांना किमान वेतन तरी मिळतं का आणि कशा पद्धतीने कायदा वापरला जातो हे आपण पाहूया. त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत असताना मी संघटना करणार नाही असं कलम त्याच्यात आहे आणि संघटना करण्याचा अधिकार हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे. म्हणजे एका बाजूला घटनेने दिलेला अधिकार आणि दुसरीकडे नोकरी करायची असेल तर दिलेलं अपॉइंटमेंट लेटर. आपण कॉम्रेड दीपक भालेराव यांच्याकडनं समजून घेऊया. या कामगारांच्या बाबतीमध्ये नाम बडे लक्षण खोटे अशी परिस्थिती तयार झालेली आहे. या कामगारांची सर्व पद ऑल इंडिया बँक असोसिएशननी केलेल्या वेगवेगळ्या करारामध्ये ही पद नोंदवली गेलेली आहेत. उदाहरणार्थ सब स्टाफ या हुद्द्याचं पद हे करारामध्ये आहे. आत्ता पगार त्याचा 50,000च्या पुढे जातो आणि आज बँकेमध्ये असे हजारो कामगार काम करतात की ज्यांना सब स्टाफचं काम करून घेत असताना पगार 10,000 मुश्किलीने मिळतो. तो सुद्धा 12 तास काम करा, बँक सकाळी उघडण्यापासून संध्याकाळी बंद करेपर्यंत काम करा, तुमच्या प्रॉव्हिडंट फंडाचा ठिकाणा नाही, ESI कागदावरती आहे, बोनस वर्षाला दिवाळीत मिळायचा जो आहे तर सांगितलं जातं 12 महिने आम्ही बोनस देऊन तुम्हाला दर महिन्यालाच देऊन टाकला. कुठल्याही कामगार कायद्याचं पालन नाही आणि ज्या वेळेला कामगार कायद्याप्रमाणे समान कामाला समान वेतन मागतात त्यावेळेला बँकेने आम्ही असं त्यांच्यासमोर सांगतो आहोत की तुमचा CCTV हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की जो पुरावा आमचे हे कामगार काय काम करतात आणि बँकेच्या सब स्टाफच्या भरत्या झालेल्या आहेत का. प्रत्यक्षात यांना बँकेनी पगार देऊन सुद्धा आज 20-20 वर्ष या कामगारांची नोकरी झाली आणि त्यांची एवढी हलाखीची परिस्थिती आहे की आता त्यांना कोर्टात जाण्यावाचून पर्याय नव्हता आणि कोर्टात गेल्यानंतर बँक आता 6-6 महिन्यासाठी वर्षासाठी ज्या टेंडरिंग पार्टी आणतात, ज्या महाराष्ट्रभर शेकड्यांनी आहेत, अशा पार्टीना तुम्ही पक्षकार करा आणि ते पक्षकार झाले तरच हे काम कोर्टातलं चालेल इथपर्यंत बँकेकडनं टोकाच्या भूमिका घेतल्या जातात आणि मूळ मुद्द्याला बगल देऊन कामगारांचा प्रश्न कोर्टामध्ये लांबवत ठेवायचा, प्रत्येक प्रश्न वरच्या न्यायालयात न्यायचा, या पद्धतीने बँकेचं धोरण चालू आहे. बँकेने आता 2 दिवसाच्या संपाच्या नोटीसच्या बॅकग्राऊंड वरती करार करत असताना या कामगारांना नोकरीमध्ये आपण कायम करण्याची काहीतरी प्रक्रिया राबवू असं मान्य केलं. संप कोणाची? कायम कामगारांनी पहिल्यांदी, आज इतिहासामध्ये कायम कामगारांनी पहिल्यांदी या कामगारांची मागणी घेऊन, ज्यांना टेंडर कामगार टेंडरच्या नावाने आज लावले जात आहेत पण प्रत्यक्षात बँकेचे कामगार आहेत, यांना नियमित करा यासाठी परमनंट कामगारांनी संपाची नोटीस देऊन 2 दिवस संप करणार ही भूमिका घेतल्यावरती केंद्र सरकारच्या कामगार खात्यासमोर चर्चा होऊन या कामगारांच्या प्रश्नात मार्ग काढला जाईल असं धोरणात्मक निर्णय झाला असं सांगण्यात येतं. पण हा धोरणात्मक निर्णय कागदावरनं आमच्या कामगारांच्या जीवनात कधी उतरणार याची आम्ही वाट बघतो आहोत. हे कामगार आता यापुढे गप्प बसणार नाहीत, ते त्यांच्या हक्कासाठी नक्की संघर्ष करायला उभे राहणार आहेत. हे या निमित्ताने मुद्दाम सांगणं गरजेचं आहे. म्हणजे कायदा असतो तो कायदा सुद्धा एवढा लय भारी कायदा जो आता केंद्र सरकारला वाटतोय त्या कायद्यामधनं एवढ्या पळवाटा काढून या पद्धतीने लोकांना राबवलं जात आहे. कायदा आणखीन पातळ झाला तर या कामगारांना चंद्रावर जावं लागेल अशी परिस्थिती हे लोक आणतायत आणि याच्या विरुद्ध संघर्ष करणं गरजेचं आहे. म्हणजे जो कायदा कामगारांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस ला बाधा येते तर तो कायदा असा आहे, कामगारांना किमान वेतन मिळत नाही, त्यापेक्षा कमी पगार दिला जातो, प्रॉव्हिडंट फंड अनेक ठिकाणी कापला जात नाही, कापला तर कुठे भरला याचा पत्ता लागत नाही, सकाळी कुलूप त्याच कामगारांनी उघडायचं आणि संध्याकाळी कुलूप त्याच कामगारांनी बंद करायचं.
थकबाकी जर काय असेल कोणाची कर्जाचे ती वसूल करायला त्यानेच जायचं आणि त्या कामगाराला अधिकार मात्र देत असताना सगळे नियम दाखवायचे आणि त्यात हा एक नियम आहे की मी संघटना करणार नाही. कायदा राहिला मंत्रालयात, कामगार राहिला बँकेत, अशी स्थिती आहे. तेव्हा ईज ऑफ डुईंग बिझनेस हे खरं नाहीये. ईज ऑफ एक्सप्लॉयटेशन म्हणजे मालकांना, बँकांना, सरकारला कामगारांची हवी तशी पिळवणूक करता यावी यासाठी केलेली ही उपाययोजना आहे. आणि एक दुसरं नाव आठवतंय ना आपल्याला, मेक इन इंडिया. हे मेक इन इंडिया म्हणजे काय माहितीये का? आता गरमीचे दिवस आहेत, आपण ऊसाची गुऱ्हाळं बघतो. ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये ऊस टाकला जातो, मागणं परत घेतात, अर्धा करतात, परत टाकतात, परत अर्धा करतात, टाकतात, असं शेवटच्या थेंबापर्यंत ऊसातनं रस काढला जातो. चिपाड झालं की ते फेकून दिलं जातं. मेक इन इंडिया मध्ये हे जे असे कामगार आहेत ज्यांना कंत्राटी कामगार, टेंडरिंग कामगार काय वाटेल ते म्हटलं जातं, त्यांचा हाल त्या ऊसाच्या दाणक्याप्रमाणे होणार आहे. पिळवटून घ्या आणि फेकून द्या. या कामगारांना पेन्शन नाही. आमदार जे आहेत ना आपले जे खासदार आहेत का नाही, त्यांना 5 वर्ष आमदारकी खासदारकी केली तर आयुष्यभर पेन्शन आहे आणि यांनी आयुष्यभर नोकरी केली, यांना पेन्शन नाही. ये है नया इंडिया, समझ जाओ. आणि म्हणून सर्व श्रमिक संघ या कामगारांसाठी भांडतोय. कोर्टात भांडू, जेवढी ताकद आहे तेवढी सगळी पणाला लावू. हा प्रश्न एकाच बँकेमध्ये आहे हे म्हणणं चुकीचं होईल. बँका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, कोऑपरेटिव्ह सोसायट्या, प्रत्येक ठिकाणी या पद्धतीने व्यवहार चालू आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँका म्हणून त्यांचं ज्या पद्धतीने सरकारला भूमिका घेऊन त्या बँका लोकाभिमुख कराव्या लागल्या, तर त्या आज पूर्णपणे कसा उलटा व्यवहार करतायत. त्यामुळे हे कामगार आता गप्प बसणार नाहीत. एकाच बँकेचे नव्हे तर सर्व कामगारांना आम्ही आवाहन करतो की अशा प्रकारे कायम नोकरी नाकारलेल्या, बँकेमध्ये कायमस्वरूपी काम करणाऱ्या सर्व कामगारांनी संघटित होण्याची गरज आहे. संपर्क साधा आणि आपल्या न्याय हक्कासाठी आता गप्प राहायचं नाही, आता थांबायचं नाही. लढेंगे, जितेंगे. जय भीम, लाल सलाम.